भेटायचं कॅन्सल केल्यानंतर सुद्धा माझी आणि भूमिजाची अचानक भेट झाली दादरला. आणि त्यानंतर साई आणि मी गेलो होतो शुभम आणि ऋताकडे आणि तिकडे गेल्यानंतर आमचे बोलता बोलता रात्रीचे 3 वाजले तरी आम्हाला कळलं नाही. बेसिकली आम्ही रात्रभर जागे राहिलो होतो आणि सकाळी 5 वाजता बसले होते मी मेकअपला आणि माझा मेकअप करत होती ऋता. बेसिकली आम्ही मेकअपच्या फोटोशूटसाठीच भेटलो होतो अँड दिस इज द फायनल लुक. काय मस्त मेकअप केला होता ऋताने आणि आम्हाला त्यानंतर काढायचे होते मस्तपैकी फोटो. सो आम्ही डिसाईड केला आपण गेटवेला जाऊ कारण तिथे छान आपल्याला बॅकग्राऊंड वगैरे मिळेल. आणि या व्लॉगमधून मला खरंच ऋताचं कौतुक करावंसं वाटतं. सकाळी 6 वाजता केलेला मेकअप पूर्ण वेळ आम्ही हार्श सनलाईटमध्ये शूट करत होतो. वारा खूप होता. स्टील 12 वाजेपर्यंत आम्ही शूट करत होतो. तोपर्यंत मेकअप इंटॅक्ट राहिला होता. हे सगळंही ठीक आहे पण ट्रस्ट मी गाईज एकदाही टचअप करावं लागलं नाही. आणि ॲज अन आर्टिस्ट मला आवडलेली गोष्ट म्हणजे खूप मिनिमल बेस ठेवून अजिबात मेकअप न थापता इतका मस्त लुक केला होता ऋताने अँड आय रिअली अप्रिशिएट दॅट. कारण खूप मेकअप लावल्यावर ना जो एक आपल्या फेसला जडपणा जाणवत असतो किंवा अनइझी फील होत असतं ना, असं काहीच जाणवलं नाही. खरं सांगायचं तर इट्स फील लाईक अ स्किन. आणि मला इतकं बोलावंसं वाटतंय कारण खूप एक्सपिरियन्स नंतर मेकअप असा फ्लॉलेस करता येणं, त्याची टेक्निक जमणं खूप साहजिक आहे. पण ऋताने आत्ताच कोर्स केला आणि खूप सुंदर फ्लॉलेस मेकअप केला होता तिने. म्हणतात ना एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असेल तर टॅलेंट लपून नाही राहत. आणि ऋता आय विश तुला अजून खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळो जिथे तुला तुझं टॅलेंट शो करता येईल. आणि उन्हात फिरून फिरून माझं डोकं जड झालं होतं पण ऋताचा मेकअप काही उतरला नाही. आणि मग पोटभर ब्रेकफास्ट करून गेलो घरी आणि दिवसभर झोप काढली. असा होता आजचा दिवस.